दुसरीकडे आझाद मैदानावरची दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता अंबादास दानवे हे आपण पोहोचले असल्याचं बघू शकतोय। जरांगे पाटील या ठिकाणी आराम करताना आपल्याला दिसतंय। काही वेळापूर्वीच त्यांनी संवादही साधलेला होता आणि ठाकरेंचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे, ज्यामध्ये अंबादास दानवे यांना सुद्धा आपण पाहू शकतोय। ही दोन दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। एकीकडे संपूर्ण मुंबईमध्ये विविध ठिकाणी आपल्याला मराठा आंदोलक हे जमले असल्याचं बघायला मिळतंय। नवी मुंबईमधल्या देखील काही परिसरामध्ये हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते थांबलेले आहेत आणि आता आपण जर बघितलं तर आज रविवार आहे, गर्दी मुंबईमध्ये काहीशी कमी आहे आणि त्यामुळे विविध ठिकाणी मराठा आंदोलकांची मात्र गर्दी आपल्याला दिसते। आझाद मैदानात थेट आपण जातोय। आझाद मैदानातली ही दृश्य, ज्या ठिकाणी आता ठाकरेंचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहे। यामध्ये अंबादास दानवे, दिलीप सोपल, कैलास पाटील यांचा समावेश आहे आणि हे शिष्टमंडळ आता जरांगेंसोबत चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी जरांगेंनी संवादही साधलेला होता, शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि अनेक आमदार, अनेक खासदार जे आहेत ते जरांगेंना येऊन भेटताय आणि सध्या आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे, ज्यामध्ये अंबादास दानवे, दिलीप सोपल आणि कैलास पाटील यांचा समावेश आहे। आता यानंतर नेमकी काय चर्चा होते आणि जरांगे पाटीलही काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं तर असणारच आहे। मात्र सध्या आज रविवार सुद्धा आहे आणि या आधीच मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जे आझाद मैदानामध्ये जमलेले आहेत, सीएसएमटीच्या परिसरामध्ये जमलेले आहेत आणि ही गर्दी जी आहे ती आज आणखी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आता आपण जर पाहिलं तर आमची मूळ मागणी जी आरक्षणाची आहे ती पूर्ण करा, आम्हाला आरक्षण द्या, यासाठी आता रस्त्यावरती देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव उतरले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचं